ट्रान्सलेशनच्या लाईक ए ट्रान्सक्रिप्शन मध्येही हा बोला कोण बोलतंय ट्रान्सलेशन हॅलो ट्रान्सलेशन लाईक ए ट्रान्सक्रिप्शन मध्ये जशा इनिशिएशन इलॉंगेशन अँड आफ्टर दॅट टर्मिनेशन तशा आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल किंवा ट्रान्सलेशन मध्ये स्टेप्स बघायला मिळत आहेत. ओके फर्स्ट इनिशिएशन स्टेप काय होतं इनिशिएशन कसं होतं प्रोकॅरियोटिक सेल मध्ये असणारे रायबोझोम्स आणि युकॅरियोटिक सेल मध्ये असणारे रायबोझोम्स इन प्रोकॅरियोटिक सेल रायबोझोम्स कसे फॉर्म होतात स्मॉल युनिट किती असतं लार्ज युनिट किती असतं हॅलो हॅलो आपलं लास्ट राहिले इलॉंगेशन अँड टर्मिनेशन बाकी आपलं तिथे बऱ्यापैकी हे झाले डबल रिपीट तेच होते पण तुम्हाला समजलंय किती नाही समजलं हॅलो ट्रान्सलेशन काय काय येते ट्रान्सलेशन मध्ये फर्स्ट काय आहे ऍक्टिव्हेशन ट्रान्सलेशन मध्ये आपण इनिशिएशन इलॉंगेशन अँड टर्मिनेशन ह्या 3 स्टेप म्हणतोय पण त्याच्या अगोदर इनिशिएशनच्या अगोदर 2 स्टेप्स तिथे होत आहेत काय होत आहे फर्स्ट ऍक्टिव्हेशन ऑफ अमाइन ऍसिड्स ऍक्टिव्हेशन ऑफ अमाइन ऍसिड काय होतं त्यामध्ये हाऊ टू ऍक्टिव्हेट द अमाइन ऍसिड्स हॅलो ऍक्टिव्हेशन ऑफ अमाइन ऍसिड काय होतात सिंथेसिस ऑफ अमाइन ऍसिड टीआरएनए आपण ऍक्टिव्हेशन ऑफ अमाइन ऍसिड मध्ये काय बघितलं तर इन ऍक्टिव्हेशन करेक्ट अमाइन ऍसिड इज कोव्हॅलेंटली बाउंड टू टीआरएनए ऍक्टिव्हेशन ऑफ अमाइन ऍसिड कसं होतं तर अमाइन ऍसिड हे काय होतात इट बाइंड्स टू टीआरएनए स्टँड्स फॉर हॅलो हॅलो टीआरएनए stands for TRNA means transfer RNA. Amino acid it binds to TRNA. Amino acid activation होते म्हणजे काय होतंय तर in activation correct amino acid is covalently bound to correct TRNA म्हणजे specific amino acid is bind to specific TRNA शी ते तिथे bind होतात. Each amino acid is must covalently linked to a tRNA molecule in order to take part in protein synthesis. म्हणजे जी प्रोटीन सिंथेसिसची जी लास्ट स्टेप आहे ट्रान्सलेशन इन दॅट स्टेप each amino acid must be covalently linked to tRNA. मी आज पीपीटी ऑन करणार नाही तुम्हाला जे समजलंय तेच रिपीट करते आपण ऍक्च्युअली जे ट्रान्सलेशन हे आपण लास्ट लेक्चरला बघितलंय वी हॅव टू सीन दिस होल प्रोसेस इन प्रिव्हियस लेक्चर तरी तुम्ही बोलत नाही ओके तर तिथे काय होतं इच अमाइन ऍसिड मस्ट कोव्हॅलेंटली लिंक्ड टू टीआरएनए मॉलिक्यूलशी कनेक्ट होत आहेत लिंक होत आहेत देन विच डिपेंड्स ऑन अडॅप्टर फंक्शन तिथे काय होत आहेत
अडॅप्टर फंक्शन ऑफ टीआरएनए. टीआरएनएचे जे अडॅप्टर फंक्शन आहे मीन्स अमायनो ऍसिड बाइंड्स टू टीआरएनए. तिथं कोव्हॅलंटली तिथं बाइंडिंग होतंय अमायनो ऍसिड अँड टीआरएनए इज कोव्हॅलंट बॉन्ड. हा कसा आहे, हाय एनर्जी बॉन्ड आहे दॅट enables the amino acid to react with the end of the growing polypeptide chain. त्यामुळे तिथं काय होतात, फॉर्म न्यू पेप्टाइड बॉन्ड. तिथं न्यू पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होते. अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स तिथं फॉर्म होते. म्हणजेच तिथं अमायनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन होणं इसेन्शियल आहे. अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेस, द अटॅचमेंट ऑफ अमायनो ऍसिड टू टीआरएनए. अमायनो ऍसिड टीआरएनए शी कसं बाइंड होतं, तर अमायनो ऍसिड टीआरएनए शी बाइंड होतं आणि तिथं अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेस कोणतं एन्झाइम असतं, तिथं नोटबुक पेन घ्या. ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये काय सांगितलं आपण, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन ह्या 3 स्टेप्स आहेत. बिफोर इनिशिएशन द रॉ मटेरियल काय इसेन्शियल आहे, फर्स्ट ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड हे आहे. अमायनो ऍसिड हाऊ टू अमायनो ऍसिड इज ऍक्टिव्हेटेड. तर तिथं काय होतं, तर ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड अमायनो ऍसिल ACYL अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेस नावाचं एन्झाइम आहे विच हेल्प्स फॉर अटॅचमेंट ऑफ अमायनो ऍसिड टू टीआरएनए. तिथं काय होतं, सेपरेट अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेस एक्झिस्ट होतात. तिथं द फर्स्ट स्टेप ऑफ रिएक्शन तिथे काय होते, अमायनो ऍसिड अँड एटीपी. अमायनो ऍसिड शी काय होतात, एटीपी बाइंड होतात टू फॉर्म अमायनो ऍसिड ऍडिनिलेट. तिथं फॉर्म होतं अमायनो ऍसिड ऍडिनिलेट म्हणजे अमायनो ऍसिड AMP एन्झाइम कॉम्प्लेक्स हा फर्स्ट फॉर्म होतो. हे सगळं आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेलं आहे. अमायनो ऍसिड प्लस तिथे एटीपी फॉर्म्स कॉम्प्लेक्स. दिस कॉम्प्लेक्स नेम इज अमायनो ऍसिड AMP एन्झाइम कॉम्प्लेक्स हा तिथे फॉर्म होतो. आफ्टर दॅट तिथे काय होतं, इन सेकंड स्टेप विदाउट लिव्हिंग द एन्झाइम. सेकंड स्टेप मध्ये ते एन्झाइम तसंच असतं, अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेस. इन द प्रेझेन्स ऑफ अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेस अमायनो ऍसिड ग्रुप ऑफ अमायनो ऍसिड AMP इज ट्रान्सफर टू 3' एंड. तिथे काय होतं, अमायनो ऍसिड AMP कॉम्प्लेक्स जो आहे इट ट्रान्सफर टू 3' एंड ऑफ टीआरएनए मॉलिक्यूल. ट्रान्सफर आरएनएचे जे 3' एंड आहे त्या एंडला ट्रान्सफर केला जातो अँड टू फॉर्म. आफ्टर दॅट तिथे काय होतं, फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स हा तिथे फॉर्म होतो. ओके, फर्स्ट स्टेप काय आहे आपलं, ट्रान्सलेशनच्या अगोदरची, इनिशिएशनच्या अगोदरची, तर फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स. देन नेक्स्ट हा कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर तर काय होते, इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. तर इनिशिएशन होत असताना तिथे काय होतात, फर्स्ट कोडॉन ट्रान्सलेटेड. ओके, फर्स्ट कोडॉन ट्रान्सलेटेड इन ऑल mRNA. निरंजन घोरपडे. निरंजन ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड टीआरएनए हे झाल्यानंतर इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस जी आहे ती फक्त इनिशिएट होते. इनिशिएट होत असताना तिथे काय होतं, तर द फर्स्ट कोडॉन ट्रान्सलेटेड इन ऑल mRNA इज द स्टार्ट कोडॉन. द फर्स्ट कोडॉन जो ट्रान्सलेट केला जातो इन ऑल mRNA, दिस कोडॉन इज कॉल्ड, त्या कोडॉनला काय म्हणलं जातं, स्टार्ट कोडॉन.
स्टार्ट कोडॉन और दिस कोडॉन इज कॉल्ड इनिशिएशन कोडॉन. त्या कोडॉनला काय म्हणलं जातं? इनिशिएशन कोडॉन म्हणलं जातं. तो ऑलवेज काय असतो? AUG हा कोडॉन असतो विच कोड्स फॉर मिथिओनिन. आणि त्या कोडॉन पासून काय फॉर्म होतं? विच अमायनो ऍसिड इज फॉर्म? मिथिओनिन. हे काय? मिथिओनिन इज ए हॅलो amino acid. amino acid. Methionine is a amino acid. Means AUG is called start codon किंवा त्याला इनिशिएशन कोडॉन असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट स्टेप मध्ये इनिशिएशन मध्ये सेकंड काय होतं? तर 2 डिफरंट tRNA ते यूज केले जातात. 2 डिफरंट tRNAs आर युज्ड फॉर 2 टाइप्स ऑफ AUG कोडॉन. The 2 types of AUG कोडॉन साठी तिथे 2 डिफरंट tRNA यूज केले जातात. The tRNA 1 is used for initiation codon. त्याला इनिशिएशन कोडॉन म्हणलं जातं and it's called initiator tRNA. त्याला इनिशिएटर tRNA असं म्हणलं जातं. देन त्याच्यापासून काय फॉर्म होतं? AUG पासून फर्स्टली मिथिओनिन हे अमायनो ऍसिड फॉर्म होतं. In prokaryotic cell, the first amino acid of a new protein, first amino acid जे फॉर्म होते न्यू प्रोटीनचं is N-formyl methionine. फक्त यूकॅरियोटिक सेल प्रोकॅरियोटिक सेल मध्ये ह्या अमायनो ऍसिडला काय म्हटलं जातं? N-formyl methionine. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये AUG पासून कोणता अमायनो ऍसिड फॉर्म होतं? तर मिथिओनिनच होतं. बट दिस मिथिओनिन इज कॉल्ड N-formyl methionine. N-formyl methionine असं म्हणलं जातं. इट इज ॲब्रिव्हेटेड एज FMET. FMET. F च्या सुपरस्क्रिप्ट डोक्यावर तिथं MET मिथिओनिन असं लिहिलं जातं. लेटरनी ते डिनोट केलं जातं. हेन्स अमायनो ऍसिड tRNA used in initiation. तिथे जे अमायनो ऍसिड tRNA इनिशिएशन प्रोसेस साठी यूज केलं जातं तिथे लास्टला काय फॉर्म होतं? FMET tRNA तिथे लास्टला फॉर्म होतं इनिशिएशन प्रोसेस मध्ये. देन इनिशिएशन मध्ये नेक्स्ट काय फॉर्म होतं? तर तिथं Shine-Dalgirano सिक्वेन्स हा तिथे आपल्याला बघायला मिळतो. Shine-Dalgirano सिक्वेन्स. व्हॉट इज मीन बाय Shine? SHINE. Shine-Dalgirano sequence means a short sequence of nucleotides. Shine-Dalgirano sequence म्हणजे काय आहे? तर शॉर्ट न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे इन प्युरिन्स. प्युरिन्स हे तिथं जास्त बघायला मिळतात. लाईज फ्रॉम 5' एंडला तिथे काय असतं? AUG इनिशिएशन कोडॉन असतो and is complementary part of the ribosomal subunit. तिथे काय असतो? हे जे AUG इनिशिएशन कोडॉन आहे mRNA वरती त्याच्या कॉम्प्लिमेंटरी तिथे काय होतं? रायबोझोमल RNA जे आहे रायबोझोमल सबयुनिट्स. रायबोझोमल RNAचं जे स्मॉल सबयुनिट आहे ते तिथे येऊन बाइंड होतं. देअरफॉर दिस इज द बाइंडिंग साइट. इनिशिएशन कोडॉन वरती काय होतं? Shine-Dalgirano sequence म्हणजे a short reach in purines, a short sequence of nucleotide. शॉर्ट न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स आहे 5' एंड टू 3' एंड त्याला Shine-Dalgirano सिक्वेन्स असं म्हटलं जातं. हे झाल्यानंतर पुढं मिथिओनिन फॉर्म झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होते? बाइंडिंग साइट फॉर द 30th रायबोझोमल सबयुनिट. mRNA वरती काय होते? 30th रायबोझोमल सबयुनिट इथं बाइंड होते. which then migrate in a 3' direction. म्हणजे 5' एंड पासून इनिशिएशन प्रोसेस स्टार्ट होते. ही प्रोसेस 3' एंड ला गेलेली आपल्याला बघायला मिळते. इज मायग्रेट इन ए 3' डिरेक्शन अलॉंग द mRNA. म्हणजे 5' to 3' ही mRNA टू ट्रॅव्हल होत असते. देन इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस रिक्वायर्स प्रोटीन्स. इनिशिएशन होत असताना तिथे काय होतात? इनिशिएशन जी प्रोसेस आहे प्रोटीन सिंथेसिस त्यामध्ये काही इनिशिएशन फॅक्टर्स, त्या फॅक्टर्सना आपण कोणकोणते फॅक्टर्स म्हणतो?
इन इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस तिथे काही इनिशिएशन फॅक्टर्स असतात. विच ऑफ दिस इनिशिएशन फॅक्टर्स लास्ट लेक्चरला आपण बघितले. विच ऑफ दिस इनिशिएशन फॅक्टर्स? वैष्णवी, तेजस्विता, इनिशिएशन होत असताना काही इनिशिएशन फॅक्टर, सम इनिशिएशन फॅक्टर विच पार्टिसिपेट इन दॅट इनिशिएशन प्रोसेस. विच ऑफ दिस फॅक्टर? हॅलो, इनिशिएशन फॅक्टर 1, इनिशिएशन फॅक्टर 2, इनिशिएशन फॅक्टर 3 असे 3 टाइपचे तिथे इनिशिएशन फॅक्टर असतात. इन प्रोकॅरियोट्स 3 इनिशिएशन फॅक्टर्स. इनिशिएशन फॅक्टर IF1, IF2, IF3 हे तिथे इसेन्शियल असतात. देन नेक्स्ट स्टेप तिथे काय होते? इनिशिएशन बिगिन्स विथ बाइंडिंग ऑफ इनिशिएशन फॅक्टर 1 and initiation factor 2 to the small ribosomal subunit. ज्यावेळेस इनिशिएशन प्रोसेस स्टार्ट होते, ऍक्च्युअली जी ट्रान्सलेशनची इनिशिएशन प्रोसेस स्टार्ट होते त्यावेळेस तिथे काय होतं, तर इनिशिएशन फॅक्टर 1 आणि इनिशिएशन फॅक्टर 3 इट बाइंड्स टू स्मॉल रायबोझोमल सबयुनिट. स्मॉल रायबोझोमल सबयुनिट जे आहे त्याच्याशी ते बाइंड होतात. देअर रोल इज टू स्टॉप 30th सबयुनिट. तिथे काय होतं, तर ह्यांचा जो रोल आहे तिथे काय केलं जातं, देअर रोल इज टू स्टॉप 30th सबयुनिट बाइंडिंग टू 50th सबयुनिट. तिथं प्रिव्हेन्शन केलं जातं. 30th सबयुनिट हे 50th सबयुनिटशी बाइंडिंग होतं ते स्टॉप केलं जातं. इन द अब्सेन्स ऑफ mRNA, F-MIT, tRNA जे आहे ते तिथे काय होतात, नॉन फंक्शनल होतं. जर mRNA अब्सेंट असेल तर तिथं होल प्रोसेस स्टॉप केली जाते. तर काय होतं, इनिशिएशन फॅक्टर 1/3 बाइंड होतात mRNA वरती आणि तिथं AUG इनिशिएशन कोडॉन पासून काय केलं जातं, मिथेओनिन फॉर्म होतं. देन नेक्स्ट काय होतं, इनिशिएटर tRNA. इनिशिएटर tRNA हे चार्ज होतात. चार्ज झाल्यानंतर तिथं विथ N फॉर्मिल मिथेओनिन कॉम्प्लेक्स तिथे काय होतं, इनिशिएशन फॅक्टर सेकंड अँड GTP. इनिशिएशन फॅक्टर सेकंड हा तिथं बाइंड होतो प्लस GTP हे बाइंड होतात. इनिशिएशन फॅक्टर सेकंड अँड थर्ड अँड GTP चा एक मोलिक्यूल गॉनिन काय आहे, GTP स्टँड फॉर हॅलो, Guanosine triphosphate. हा, गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. जसं आपण ATP ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट म्हणतो तसं गॉनोसिन ट्रायफॉस्फेट GTP जे आहे प्लस तिथे इनिशिएशन फॅक्टर सेकंड हा बाइंड होतोय. बाइंडिंग झाल्यानंतर इनिशिएशन फॅक्टर थर्ड जो आहे तो रिलीज होतो स्मॉल युनिट्स पासून आणि तिथे काय होतं, द कॉम्प्लेक्स ऑफ mRNA, F-MIT, tRNA, इनिशिएशन फॅक्टर 1, 2, 30th सबयुनिट ह्या सगळ्यांना एकत्रितपणे 30th इनिशिएशन कॉम्प्लेक्स हा तिथे लास्टला फॉर्म होतो. हे सगळे तिथे बाइंडिंग असतात. कोण कोण असतं, mRNA असतो, मिथेओनिन फॉर्म झालेलं असतं tRNA वरती प्लस तिथे इनिशिएशन फॅक्टर 1, इनिशिएशन फॅक्टर 2 आणि 30th रायबोझोमल सबयुनिट याला एकत्रितपणे काय म्हटलं जातं, दिस कॉम्प्लेक्स इज कॉल्ड 30th इनिशिएशन कॉम्प्लेक्स हा तिथे फॉर्म होतो. देन आफ्टर दॅट तिथे काय होते, द लार्ज रायबोझोमल सबयुनिट. लार्ज जे रायबोझोमल सबयुनिट आहे आपण प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बघतोय म्हणून तिथे 30th सबयुनिट म्हणले आणि आफ्टर दॅट 50th सबयुनिट. रायबोझोमल सबयुनिट लार्ज कोणतं असतं, 50th असतं. 50th सबयुनिट तिथं बाइंड होतं. तिथं बाइंड झाल्यानंतर विथ द रिलीज ऑफ इनिशिएशन फॅक्टर 1 and 2 तिथे इनिशिएशन फॅक्टर 1 and 2 हे तिथं रिलीज होतात आणि आफ्टर दॅट तिथं रिलीज झाल्यानंतर हायड्रोलायसिस ऑफ जीटीपीचं हायड्रोलायसिस होतं. त्यापासून एनर्जी घेतली जाते, एनर्जीचं युटिलायझेशन होतं आणि तिथं
फॉर्म 70s इनिशिएशन कॉम्प्लेक्स आणि तिथे काय फॉर्म होतो म्हणजे 30 प्लस तिथे 50 म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये रायबोझोमचा 70s असतो 70s रायबोझोमल सब युनिट किंवा 70s इनिशिएशन कॉम्प्लेक्स हा तिथे फॉर्म होतो. ही झाली फर्स्ट इनिशिएशन. आपण लास्टली बघितलेलं आहे, लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे तेच आता फक्त मी तुम्हाला डायग्राम पीपीटी ऑन करते. हेच तुम्ही बघितलेलं आहे. त्या पुढची स्टेप आता आपण स्टडी करणार आहोत. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हॅलो हॅलो, अरे स्क्रीन दिसते का? आहे का नाही कोण? हॅलो मॅम, दिसतीये. येस मॅम. आपण काय म्हणतोय? ट्रान्सलेशन होत असताना पहिलं काय होतंय? त्यासाठी ट्रान्सलेशन इज द सिंथेसिस ऑफ प्रोटीन फ्रॉम आरएनए. हेच फक्त फास्टली बघून पुढची इलॉंगेशन बघणार आहोत. त्यामध्ये काय मेन 3 स्टेप्स आहेत. इनिशिएशन आहे, इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन, इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन आणि लास्टला टर्मिनेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. हे होत असताना फर्स्टली काय होतंय? ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड ऍक्टिव्हेट कसं होतं? इन ऍक्टिव्हेशन करेक्ट अमायनो ऍसिड इज कोव्हॅलेंटली बाइंड टू करेक्ट टीआरएनए. म्हणजे पर्टिक्युलर अमायनो ऍसिड पर्टिक्युलर टीआरएनएशी तिथं बाइंड होतात. तिथं पेप्टाइड बॉन्ड फॉर्म होतो, कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म होतो फर्स्टली. देन तिथं नेक्स्टला काय होतं? द अमायनो ऍसिड जॉईन होत असताना हे रिएक्शन होते. अमायनो ऍसिड प्लस तिथं काय होतं? एटीपीचा 1 मॉलिक्यूल प्लस तिथं टीआरएनए. फर्स्टली काय होतं? अमायनो ऍसिड प्लस एटीपी म्हणजे त्या अमायनो ऍसिड एएमपी एन्झाईम कॉम्प्लेक्स. एन्झाईम तिथं कोणतं असतं? इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाईम अमायनो ऍसिड टीआरएनए सिंथेटेस. या एन्झाईम मुळे तिथे काय होतं? फर्स्ट अमायनो ऍसिड एएमपी एन्झाईम कॉम्प्लेक्स हा फॉर्म होतो. आफ्टर दॅट तिथे काय होतं? 3' एंडला हे अमायनो ऍसिड टीआरएनएच्या बाइंड होतं. त्यावेळेस तिथं अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स हा तिथं फॉर्म होतो. अमायनो ऍसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स हा तिथं फर्स्टली फॉर्म होतो. म्हणजे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड हे फर्स्ट फॉर्म होते. देन इनिशिएशन, ते झाल्यानंतर आपण काय म्हणतो? इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन किंवा इनिशिएशन ऑफ ट्रान्सलेशन. तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये इनिशिएशन साठी काय इसेन्शियल असतं? लार्ज अँड स्मॉल सब युनिट ऑफ रायबोझोम, एमआरएनए इसेन्शियल असतात. इनिशिएटर टीआरएनए अँड 3 इनिशिएशन फॅक्टर. 3 इनिशिएशन फॅक्टर कोणकोणते आहेत? इनिशिएशन फॅक्टर 1, 2 अँड इनिशिएशन फॅक्टर 3 अँड जीटीपी. फर्स्टला काय होते? इनिशिएशन फॅक्टर 1 अँड थर्ड हे 30th सब युनिट जे आहे, इनिशिएशन फॅक्टर थर्ड बाइंड्स टू प्री 30th सब युनिट. रायबोझोमल सब युनिट जे आहे, स्मॉल सब युनिट कोणतं असतं? रायबोझोमचे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 30th स्मॉल युनिट असतं, लार्ज सब युनिट 50. इनिशिएशन फॅक्टर थर्ड हा काय होतो? 30th सब युनिट बाइंड होतो. दिस हेल्प्स टू प्रिव्हेंट लार्ज सब युनिट बाइंडिंग. तो काय करतो? लार्ज सब युनिट बाइंडिंग पासून प्रिव्हेंट केलं जातं. तिथं फर्स्ट काय होतं? एमआरएनए वरती स्मॉल सब युनिट बाइंड होतं, टीआरएनए असतो तिथं. इनिशिएशन फॅक्टर 1, 3 हे बाइंड होतात. देन नेक्स्टला तिथं काय होतं? त्या होल कॉम्प्लेक्सला आपण काय म्हणतो? 30th इनिशिएशन कॉम्प्लेक्स हा तिथं फॉर्म होतोय. देन नेक्स्टला तिथं इनिशिएशन फॅक्टर सेकंड कॉम्प्लेक्स्ड विथ जीटीपी. इनिशिएशन फॅक्टर सेकंड जो आहे इज कॉम्प्लेक्स्ड विथ जीटीपी. जीटीपीशी तिथं बाइंड होतो. जीटीपीशी बाइंड होतो अँड इनिशिएशन फॅक्टर 1
तिथं बाइंड होतात. इट विल असेस चार्ज्ड इनिशिएटर टीआरएनए. त्यामुळे तिथं इनिशिएटर टीआरएनए जो आहे तो तिथे चार्ज्ड होतो. देन आफ्टर दॅट लार्ज सब युनिट जे आहे रायबोझोमल सब युनिट तिथं बाइंड होते. म्हणजे तिथं 70S इनिशिएशन कॉम्प्लेक्स हा तिथं फॉर्म होतोय. इनिशिएशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस रिक्वायर्ड प्रोटीन्स. तिथे इनिशिएशन फॅक्टर्स 1, 2, 3 हे तिन्ही बाइंड होत आहे तिथं. म्हणजे तिथं 70S इनिशिएशन कॉम्प्लेक्स. थर्ड तेवढा नसतो. बाकी इनिशिएशन फॅक्टर फर्स्ट अँड सेकंड हा 70S इनिशिएशन कॉम्प्लेक्स तिथं फॉर्म होतोय. हे झालं इनिशिएशन. प्रोकॅरियोटिक सेल लार्ज सब युनिट 50H असतं, स्मॉल सब युनिट 30H असतं. इनिशिएशन स्टार्ट with interaction of 30S subunit with mRNA molecule and 3 initiation factors. With the 30S initiation complex, after that 70S initiation complex हा फॉर्म होतोय. झाले इनिशिएशन प्रोसेस ट्रान्सलेशन मध्ये. देन काय काय आहे इनिशिएशन मध्ये बघा. इनिशिएशन फॅक्टर 1 सेकंड mRNA आहे 5' to 3' एंड. देन 30S रायबोझोमल सब युनिट इथे मिथिओनिन फॉर्म केलेला आहे. टीआरएनए वरती मिथ दिसते. तर लार्ज सब युनिट हे बाइंड होते. 70S जे आहे 70S इनिशिएशन कॉम्प्लेक्स हा फॉर्म होते. आफ्टर दॅट इलॉंगेशन मेन जे आपलं आहे इलॉंगेशन. ऍट द स्टार्ट ऑफ द फर्स्ट राऊंड फर्स्ट इनिशिएशन इलॉंगेशनचा राऊंड जेव्हा स्टार्ट होतो त्यावेळेस तिथे काय होतं इनिशिएशन कोडॉन AUG इज पोझिशन्ड इन द पी साइट. जे लार्ज सब युनिट आहे टीआरएनएचं जे रायबोझोमल सब युनिटचं जे लार्ज सब युनिट 50S सब युनिट जे आहे 50S सब युनिट वरती काय असतात तर 50S सब युनिट प्लस तिथे काय असतं 30S सब युनिट. तसंच इच प्रोकॅरियोटिक रायबोझोम जे आहे शो सिस्टमॅटिकली हॅज 3 बाइंडिंग साइट्स. प्रोकॅरियोटिक सेलचे जे रायबोझोम्स आहेत त्यावरती काय असतात 3 बाइंडिंग साइट्स असतात. विच ऑफ दिस 3 बाइंडिंग साइट तर अमायनो ऍसिड टीआरएनए बाइंडिंग साइट असते. ए साइट असते, पी साइट असते आणि एक्झिट साइट ई साइट अशा 3 साइट असतात. बघा आपण काय म्हणतोय जे रायबोझोमल सब युनिट आहे 50S त्या 50S सब युनिट वरती काय असतात प्रोकॅरियोटिक सेल मध्ये किंवा युकॅरियोटिक सेल मध्ये 3 बाइंडिंग साइट असतात. कोणकोणत्या बाइंडिंग साइट असतात तर फर्स्ट ए साइट इज कॉल्ड अमायनो ऍसिड टीआरएनए बाइंडिंग साइट. ते काय होतं वेअर ड्युरिंग इलॉंगेशनच्या वेळेस ही साइट तिथे यूज केली जाते. द इनकमिंग अमायनो ऍसिड टीआरएनए बाइंड्स. तिथे काय होतात इलॉंगेशन प्रोसेसला तिथे काय होतात जी ए साइट आहे ए साइट वरती तिथं अमायनो ऍसिड टीआरएनए हे तिथं बाइंड होतात. देन सेकंड साइट इज पी साइट इज कॉल्ड पेप्टिडिल टीआरएनए बाइंडिंग साइट. पेप्टिडिल टीआरएनए बाइंडिंग साइट वेअर टीआरएनए लिंक्ड टू ग्रोइंग पॉलीपेप्टाइड चेन. तिथे काय होतात टीआरएनए त्यावरती बाइंड होतात ज्यावेळेस तिथे पॉलीपेप्टाइड चेन फॉर्म होते त्यावेळेस. लास्ट ई साइट इज कॉल्ड एक्झिट साइट इज ए बाइंडिंग साइट फॉर टीआरएनए. ह्या सगळ्या साइट कशासाठी आहेत व्हाय दिस साइट्स इज प्रेझेंट इज फॉर ओनली टीआरएनए. बघा ह्या साइट कुठे असतात व्हेअर इट लोकेट दिस साइट लोकेटेड ऑन लार्ज सब युनिट ऑफ रायबोझोमल जे लार्ज सब युनिट आहे 50S तर त्या साइट वरती 30 ए साइट पी साइट अँड ई साइट प्रेझेंट असतात. ए साइट अमायनो ऍसिड टीआरएनए बाइंडिंग साइट म्हणलं जातं. पी साइट पेप्टिडिल टीआरएनए बाइंडिंग साइट म्हणलं जातं. ई साइट
एक्झिट साइट म्हटलं जातं. ह्या 3 साइट, व्हाय दिस 3 साइट इज प्रेझेंट बिकॉज ऑफ टीआरएनए. टीआरएनए साठी ह्या साइट तिथे प्रेझेंट असतात. देन इलॉंगेशन. आता आपण मेन काय म्हणतो, इलॉंगेशन स्टेप. इलॉंगेशन मध्ये काय होतात, ऍट द स्टार्ट ऑफ फर्स्ट राउंड ऑफ इलॉंगेशन द इनिशिएशन कोडॉन AUG म्हणजे यप मिड टीआरएनए जे आहे इज पोझिशन्ड इन द पी साइट. ते कुठे असतं, व्हेअर इट प्रेझेंट ऍट पी साइट. फर्स्ट साइट कोणती असते, पी साइट. इट बाउंड टू इट व्हाया कोडॉन अँटीकोडॉन बेस पेरिंग. हे कसे बाइंड झालेले असतात, तर कोडॉन्स ऑन एमआरएनए वरती असणारे कोडॉन्स अँड अँटीकोडॉन्स ऑन टीआरएनए वरती कुठे अँटीकोडॉन्स असतात, डायग्राम मध्ये बघा. हे काय ते टीआरएनए तुमचा शेप कसा असतो, क्लोअर लिप मॉडेल जे आहे त्यावरती ही जी साइट आहे अँटीकोडॉन म्हणले बघा. एमआरएनए वरती असणारे कोडॉन आणि टीआरएनए वरती असणारे अँटीकोडॉन मीन्स कोडॉन अँटीकोडॉन. त्याला आपण काय म्हणतो, इट बाउंड टू इट व्हाया कोडॉन अँटीकोडॉन बेस पेरिंग. इथं कोडॉन एमआरएनए वरती असणारे कोडॉन्स आणि अँटीकोडॉन्स these are present on टीआरएनए वरती असणारे कोडॉन अँटीकोडॉन्स एकत्रितपणे त्याला कोडॉन अँटीकोडॉन बाइंडिंग साइट बेस पेरिंग होतं तिथं. द नेक्स्ट कोडॉन इन द एमआरएनए इज पोझिशन्ड इन द ए साइट. पुढे काय होते, हे जे युनिट आहे होल युनिट AUG ह्या कोडॉन पासून नेक्स्ट कोडॉनला जातं. अँड दिस कोडॉन द नेक्स्ट कोडॉन हे कोडॉन म्हणजे काय, नेक्स्ट पुढचे जे कोडॉन आहे इन द एमआरएनए इज पोझिशन्ड इन द ए साइट. ते काय होतं, ए साइटला येतात. इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन ऑकर्स इन 3 स्टेप्स. तर 3 स्टेप मध्ये इलॉंगेशन हे होत असतं. इलॉंगेशन सायकल नेमली अमायनो ऍसिड, टीआरएनए बाइंडिंग, देन पेप्टिडिल बॉन्ड फॉर्मेशन अँड ट्रान्सलोकेशन. इलॉंगेशन स्टेप मध्ये 3 स्टेप्स तिथं आपल्याला पुन्हा बघायला मिळतात. फर्स्ट स्टेप इज अमायनो ऍसिड टीआरएनए बाइंडिंग. आफ्टर दॅट पेप्टिडिल बॉन्ड फॉर्मेशन, पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन, देन नेक्स्ट ट्रान्सलोकेशन. इलॉंगेशन मध्ये पुन्हा 3 स्टेप्स येत आहेत. फर्स्ट कोणती आहे, अमायनो ऍसिड टीआरएनए बाइंडिंग. या बाइंडिंग मध्ये तिथे काय होतंय, करस्पॉन्डिंग अमायनो ऍसिड टीआरएनए फॉर द सेकंड कोडॉन साठी अमायनो ऍसिड टीआरएनए जे आहेत इट बाइंड्स टू ए साइट. ए साइटला ते फर्स्टली बाइंड होत आहेत. पी साइटला कोण आहे, ऑन ए पी साइट 3 साइट आहेत, पी साइट, ए साइट अँड ई साइट. पी साइटला कोण आहे, तर यप मिड टीआरएनए म्हणजे त्या टीआरएनए वरती अमायनो ऍसिड असणारे टीआरएनए. दिस टीआरएनए इज प्रेझेंट ऍट पी साइट. देन ऍट ए साइटला काय होतं तिथं, तर नेक्स्ट कोडॉन means second codon bind to A site via codon anticodon interaction. At that time, binding of amino acid tRNA requires elongation factor. इथे काय होते, बाइंडिंग ऑफ अमायनो ऍसिड टीआरएनए. इथे अमायनो ऍसिड टीआरएनए बाइंडिंग होण्यासाठी सम इलॉंगेशन फॅक्टर इज इसेन्शियल ऑफ दॅट. इथे इलॉंगेशन फॅक्टर EFTU हा इलॉंगेशन फॅक्टर आहे. and GTP plus तिथं 1 molecule of GTP which binds as an amino acid tRNA, EFTU elongation factor and GTP complex हा whole complex तिथे फॉर्म होतो. आफ्टर दॅट तिथे काय होतं, GTP चं हायड्रोलायसिस होतं. तिथं एनर्जीचं युटिलायझेशन केलं जातं आणि तिथं GDP फॉर्म होतात. प्लस इथे काय होतात, इलॉंगेशन फॅक्टर EFTU हा काय होतो, रिलीज होतो. इलॉंगेशन फॅक्टर इज रिलीज फ्रॉम दॅट साइट. देन नेक्स्टला तिथे काय होतं, EFTU निघून जातो इलॉंगेशन फॅक्टर आणि EFTS हा तिथे येतो. एक्सचेंज सायकल होते तिथं. फर्स्ट EFTS binds to EFTU,
त्यामुळे तिथे काय होतं, जीडीपी फर्स्ट फॉर्म, जीटीपी पासून एनर्जी युटिलाइज करून जीडीपी फॉर्म होत आहे. देन अनादर चार्ज टीआरएनए तिथे रायबोसोम वरती येत आहेत. तर रिजनरेशन ऑफ न्यू अमाइन ऍसिडचं तिथे फॉर्मेशन होतं. पुन्हा काय होतं, EFTU हा तिथे पुन्हा बाइंड होतो. पुन्हा जीटीपी म्हणजे ही इलॉंगेशन जे सायकल जे आहे पुन्हा रिपीट तेच होतं. नेक्स्ट अमाइन ऍसिड तिथं फॉर्म होत जातात. म्हणजे झाली इलॉंगेशन स्टेप. काय होते, हे रिपीट होत जाते. फर्स्ट इनिशिएशन फॅक्टर TS नेक्स्ट ला बाइंड होतोय टू EFTU इलॉंगेशन फॅक्टर TUC. देन इट डिस्प्लेसेस जीडीपी निघून जातो, जीटीपी येतो. तिथं पुन्हा नवीन अमाइन ऍसिड फॉर्म होतो. पुन्हा तिथं एनर्जी युटिलाइज केली जाते. पुन्हा जीडीपी फॉर्म होतो. इनिशिएशन फॅक्टर TS बाइंड होतो. पुन्हा नेक्स्ट अमाइन ऍसिड. हे रिपीट अगेन ही प्रोसेस होत जाते. देन आफ्टर दॅट पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजे इलॉंगेशन मध्ये फर्स्ट काय होते, अमाइन ऍसिड टीआरएनए बाइंडिंग होते. आफ्टर दॅट पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन. इन पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन द सेकंड स्टेप, पेप्टाइड bond formation is catalyzed by peptidyl transferase. Peptidyl transferase enzyme. In the presence of peptidyl transferase, carboxyl end of amine acid ला असणार जे carboxyl end आहे is bound to tRNA. carboxyl end ला end जे आहे amine acidचं ते काय होतं, इट बाउंड टू टीआरएनए शी बाइंड होतं इन द पी साइट ला. देन पी साइट इज अनकपल्ड फ्रॉम टीआरएनए. पी साइट काय होते, अनकपल्ड होते, निघून जातं पी साइट वरती पेप्टिडिल बॉन्ड किंवा एफ मीट आपण फर्स्टली म्हणतोय, एफ मीट टीआरएनए. देन पुढे नेक्स्ट काय होतंय, अँड बिकम्स जॉइंड बाय पेप्टाइड बॉन्ड. फर्स्ट अमाइन ऍसिड मिथिऑनशी पुन्हा काय होते, नेक्स्ट अमाइन ऍसिड पुन्हा फॉर्म होते. देन म्हणजे इन बिटवीन टू अमाइन ऍसिड, म्हणजे फर्स्ट मोलिक्यूल मिथिओनिन, आफ्टर दॅट सेकंड अमाइन ऍसिड फॉर्म होते. इन बिटवीन दॅट टू अमाइन ऍसिड पेप्टाइड बॉन्डचं तिथे फॉर्मेशन होतं. मीन्स अमाइनो ग्रुप ऑफ अमाइन ऍसिड लिंक्ड टू टीआरएनए. तिथं पुन्हा ते 2 अमाइन ऍसिड प्लस तिथं टीआरएनए इट बाइंड ऍट ए साइडला तिथं बाइंड होत आहेत. देन नेक्स्ट ट्रान्सलोकेशन, म्हणजे पी साइड कडून हे जो टीआरएनए आहे, टीआरएनए इज ट्रान्सफर फ्रॉम पी साइड टू ए साइड. कुठून कुठं टीआरएनए ट्रान्सफर होतोय, इट ट्रान्सफर फ्रॉम पी साइड जे आहे पेप्टिडिल साइड कडून दिस अमाइन ऍसिड और दिस टीआरएनए इज बाइंड टू ए साइड. काय म्हणलं जातं, ट्रान्सलोकेशन म्हणलं जातं. पुन्हा हे रिपीट पुन्हा काय होते, ए साइड कडून पी साइडला जातं. मीन्स ट्रान्सलोकेशन इज द थर्ड स्टेप इन इलॉंगेशन स्टेप मधली थर्ड स्टेप आहे ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मीन्स अ कॉम्प्लेक्स EFG इलॉंगेशन कॉम्प्लेक्स जो आहे, इलॉंगेशन फॅक्टर EFG अँड GTP बाइंड्स टू रायबोसोम. हे सगळे होल युनिट काय होतं, इट बाइंड्स टू रायबोसोम. इज अन एनर्जी कंझ्युमिंग स्टेप आहे. त्या स्टेपला काय होतं, द डिस्चार्ज टीआरएनए जो तिथं डिस्चार्ज केला जातो, डिस्चार्ज टीआरएनए इज इजेक्टेड फ्रॉम द पी साइड कडून तिथे काय केला जातो, फर्स्ट अमाइनो ऍसिड फॉर्म झाले की तो टीआरएनए रिलीज केला जातो, डिस्चार्ज होतो. डिस्चार्ज फ्रॉम पी साइड मीन्स पेप्टिडिल टीआरएनए. काय होतं तिथं, पेप्टिडिल टीआरएनए इज मूव्ड फ्रॉम A side to P side. A side to P side. First it is present at A side, after it goes to
म्हणजे फर्स्ट अमायनो ऍसिड फॉर्म झालं की तिथं ते पी साईडला जातं. मीन्स ए साईड टू पी साईड. दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. म्हणजे चेंज होते त्यांचं लोकेशन जे आहे, अमायनो ऍसिड प्लस टीआरएनएचं लोकेशन तिथे चेंज होते, पोझिशन चेंज होते. बिकॉज ऑफ दॅट दिस प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन. त्या प्रोसेसला काय म्हणलं जातं? ट्रान्सलोकेशन म्हणलं जातं. द एमआरएनए moves by one codon relative to one codon to the ribosome. म्हणजे नेक्स्ट असे अमायनो ऍसिड येऊन जॉईन होतात. त्याची काय होतं? ए टू पी साईड तिथं टीआरएनए हा तिथं ट्रान्सफर होत असतो, त्याचं लोकेशन चेंज होत असतं. हे दाखवलंय बघा. कोडॉन रेकग्नायझेशन. इलॉंगेशन स्टेप मध्ये काय होते? फर्स्ट अमायनो एंड, आपण काय म्हणतो लार्ज सब युनिट जे आहे रायबोझोमल सब युनिट, ह्यावरती 3 साईट आहेत. विच ऑफ दिस 3 साईट? पी साईट सेंटरला आहे, ए साईट आहे अँड ई साईट. पी साईट पेप्टिडिल साईट, ए साईट अमायनो ऍसिड ऍडिनिलेटेड साईट आहे आणि ई साईट इज एक्झिट साईट. अशा 3 साईट आहेत. फर्स्टली तिथे काय केलं जातं? कोडॉन रेकग्नायझेशन. तर कोडॉन रेकग्नाइज केला जातो पी साईटला. फर्स्ट काय होते? ऑन द पी साईट टीआरएनए ला काय होते? फर्स्ट अमायनो ऍसिड तिथं मिथ्योनिन हे फॉर्म होते. दिस कॉम्प्लेक्स इज प्रेझेंट ऍट पी साईट. पी साईटला हे कॉम्प्लेक्स आहे. ऍट ए साईट, ए साईटला तिथे काय केलं जातं? न्यू कोडॉन जो आहे, न्यू कोडॉन हा तिथे रेकग्नाइज केला जातो. देन न्यू कोडॉन प्लस तिथे काय आहे? जीटीपीचं युटिलायझेशन केलं जातं. देन इन सेकंड स्टेप तिथे काय होतं? सेकंड टीआरएनए येऊन तिथं बाइंड होतो. सेकंड टीआरएनए बाइंड झाले की तिथे सेकंड अमायनो ऍसिडचा मोलिक्यूल तिथे फॉर्म केला जातो. इन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड अमायनो ऍसिड फॉर्म पेप्टाइड बॉन्ड. तिथे काय होतं? फर्स्ट अमायनो ऍसिड अँड सेकंड अमायनो ऍसिड त्यांच्यामध्ये तिथे पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन होतं. देन तिथं काय होतात? द अमायनो ऍसिड फ्रॉम फर्स्ट टीआरएनए जो आहे त्याच्यापासून ते अमायनो ऍसिड काय होतात? ट्रान्सफर केले जातात. दिस अमायनो ऍसिड ट्रान्सफर टू नेक्स्ट टीआरएनए. नेक्स्ट टीआरएनए ला वरती ते काय केले जातात? शिफ्ट केलं जातं हे सगळं युनिट, होल युनिट. म्हणजे इट गोज टू ए साईट. फर्स्टली इथे काय होते? फक्त युनिट टीआरएनए जात नाही, फक्त जे होल युनिट अमायनो ऍसिडची जी पॉलिपेप्टाइड चेन आहे ती फर्स्ट टीआरएनए टू सेकंड टीआरएनए ला जाते. आफ्टर दॅट फर्स्ट टीआरएनए इट गोज टू ई साईट. हा टीआरएनए कुठे जातो? ई साईटला जातो. आणि हे जे होल सब युनिट आहे मीन्स टीआरएनए फर्स्ट अमायनो ऍसिड सेकंड अमायनो ऍसिड, दिस कॉम्प्लेक्स इज गोज टू पी साईट. कॉम्प्लेक्स कुठे जातोय? पी साईटला जातोय. पी साईडला जातोय. ए टू पी साईडला जातोय. त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? ट्रान्सलोकेशन. म्हणजे ट्रान्सफर आरएनएची पोझिशन तिथे चेंज होत आहेत. ई साईडला फर्स्ट टीआरएनए जातोय एक्झिट साईडला, एक्झिट साईड पासून रिलीज होतो, एक्झिट होतो. अँड सेकंड टीआरएनए इट विथ अमायनो ऍसिड with polypeptide chain it goes to or it goes from A side to P side. A side to P side ला जातो. त्या प्रोसेसला आपण ट्रान्सलोकेशन म्हणतो. रायबोझोम्स रेडी फॉर नेक्स्ट अमायनो ऍसिड टीआरएनए. पुढे काय होते? पुन्हा ए साइड तिथे व्हॅकंट राहते. रायबोझोम रेडी फॉर नेक्स्ट अमायनो ऍसिड टीआरएनए ला तिथे व्हॅकंट राहते. ओके, झाली इलॉंगेशन ऑफ ट्रान्सलेशन प्रोसेसची सेकंड स्टेप इलॉंगेशन. ओके, थांबू इथं आपण. हॅलो, हॅलो, हॅलो.
अरे थांबूया इथे आपण. अर्पिता, Yes, ma'am. Yes, ma'am. ह्या स्टेप्स तुम्ही बघा. ट्रान्सलेशन, ट्रान्सलेशन मध्ये आज काय झालं? इनिशिएशन, आफ्टर दॅट इलॉंगेशन. कोणकोणते युनिट फॉर्म होतात, काय होत आहे ते समजून घेत चला सोबत. आता फक्त आपलं टर्मिनेशन झालं. इनिशिएशनच्या अगोदर काय होतंय? ऍक्टिव्हेशन ऑफ, काय होतंय बोलायचंय सगळ्यांनी. Activation of amino acid. ऍक्टिव्हेशन ऑफ अमायनो ऍसिड. आफ्टर दॅट इनिशिएशन प्रोसेस होते. इनिशिएशन झाल्यानंतर इलॉंगेशन. इलॉंगेशन मध्ये 3 स्टेप्स येत आहेत. इलॉंगेशन मध्ये कोणकोणत्या 3 स्टेप्स आहेत? इलॉंगेशन प्रोसेस मध्ये अमायनो ऍसिड टीआरएनए बाइंडिंग होतंय. नंतर 3 स्टेप्स. इलॉंगेशन मध्ये पुन्हा 3 स्टेप्स फॉर्म होत आहेत. अमायनो ऍसिड टीआरएनए बाइंडिंग. देन आफ्टर दॅट पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन होते. पेप्टाइड बॉन्ड व्हेअर इट फॉर्म्स न्यू अमायनो ऍसिड जे फॉर्म होत आहेत, म्हणजे फर्स्ट अमायनो ऍसिड अँड सेकंड अमायनो ऍसिड इन बिटवीन किंवा पुढे जे अमायनो ऍसिड फॉर्म होत आहेत त्यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्डचं फॉर्मेशन होतंय. आणि आफ्टर दॅट ट्रान्सलोकेशन. ओके, थांबूया. थँक्यू. पुण्यातून फास्ट पहाटे 3:30 वाजता. बरं, वय जास्त असणार आहे ना. मॅडमचं 60 म्हणल्यावर. पुढे चालू सगळं. बरं, गीता आणलं होतं का पुण्यातून? बरं, ठेवलं आपल्या घरात पुढं. आई आहे का मग अजून मॅडमची? मागच्या आठवड्यात आई होती. काय बोलतोय? मागच्या रविवारी कोविडच दोघं सुद्धा पण हे त्यातून बाहेर पडले. त्यातून बाहेर पडले होते. तरी इन्फेक्शन झालं का? अरे झाले का फ्रेश सगळे? आवाज येतोय का माझा? हॅलो, एम आय ऑडिबल? येस सर. सुरू करायचं का लेक्चर आपण? हो सर करा. आज विद्यार्थी कसे काय कमी आहेत? 15च विद्यार्थी दिसतात. सर जास्त होते, आता लेफ्ट झाले परत. ती सांगते जॉईन व्हायला. ओके ओके, सांगा.
हॅलो, आपण लेक्चरला सुरुवात करूया. हॅलो हॅलो डोंबे. येस सर, करा सुरुवात. मी स्क्रीन प्रेझेंट करतो आणि नंतर आपण लेक्चरकडे वळूया. ओके. सो दिस इज आय थिंक सेकंड हो, लास्ट sir. लेक्चर फॉर द second topic, that is the integument and its derivatives. Now see the slide. Is this slide visible to you? येस सर. Okay. So welcome you all again in the paper number 9 and the topic number 1, that is comparative anatomy. This is the topic. This is the paper number 9 and the topic number 1, that is the comparative study of the integument in vertebrates. Okay. So last time we have seen the epidermal derivatives. Now come to the further information regarding the dermal scale and the scutes of the tetrapods. Okay, if you first see the figure, okay, so this is a figure of the telost. This is figure in case of the apoda. This is the section regarding the snakes and lizard, and this is the section of the again in lizard and crocodile and the turtle. Okay, how the scale is formed, this is given in the figure. Okay, voila. G building मध्ये पाठ सर ना. Okay, so in case of the telost, here the two layer as usual, outer layer is epidermis and inner layer is the dermis. Here in the dermis layer it is also called as the chorion, and in this dermis layer the bony dermal scales are there. These are the bony dermal scales. These are developed here. Okay, these are rod shaped structure. In case of osteoderm, here the structure is developed here and small papilla like structure is formed in case of the apoda. Apoda meaning it is one of the class of the amphibia. Then in case of the snakes and lizard, in case of snakes and in case of the lizard, such horny epidermal scales are developed. These scales are epidermal. So this one is the epidermis and below is the dermis, also called as the chorion. So scales developed from these epidermis further. Then in case of the certain lizard, here as usual epidermal scales are there. These are the epidermal scale. But below these epidermal scales, they are present here, this spindle shaped structure, it is called as the bony dermal scale. Okay, it is known as the bony dermal scale, which is present below the horny epidermal scale. Meaning below the horny epidermal scale, the bony dermal scale is present. Such condition is observed in certain lizards. While in case of the crocodiles and turtles, very hard exoskeleton is present, as you know, in crocodile and turtle. So this one is the epidermis. Below that, here is the dermis or the chorion. So this, if you observe this epidermis layer, it externally produces the bony dermal plate. So this black color structure, it shows the bony dermal plate. And below the bony dermal plate here, the rod is shown here. This rod or plate structure is there. It is called as the horny epidermal plate. So such horny epidermal plates are developed in the turtles and in the crocodilians. Okay, so the outer layer, it is called as the plastron. Okay, dorsally it is called as the carapace and ventrally it is called as the plastron. So such structure is developed into the turtles in case of the crocodile. Now come to the
information regarding the dermal scales, and scoot meaning the hard structure in the tetrapods. Tetrapods meaning having the 4 limbs. So the dermal scales or the bony plates, these are measuring 1 to 2 millimeter. These are called as the osteoderm. You know the meaning of osteo? It is related to the bone. So it is called as the osteoderm. And these are embedded in the pockets of the dermis. It is located in the pockets of the dermis. So these bony plates, such a horny plates, are present into the dermis layer. Okay, below the epidermis. And in some Sicilians meaning again come to the amphibian, and in Apoda, Legless amphibian. Okay, they also occur in the back of some tropical toads. And in addition to the epidermal scales, the scutes, then the reptiles also retain the traces of the bony dermal armor. Armor meaning Marathi मध्ये आपण ज्याला कवच म्हणतो, armor. Okay, so it is the hard exoskeleton which is developed over the body, that is the armor of the ancestor. So in case of the few lizards, they show small dermal scales. In crocodiles and alligators, म्हणजे सुसर आणि मगर याला मराठीमध्ये म्हणायचं. Okay, crocodiles and alligators, they have many oval bony plates. Oval bony plates are present embedded into the dermis, on their back as well as on the neck. In the turtles, below the horny epidermal scutes, there present the large bony plate. So this is the large bony plate which is observed in the turtles. Okay, these are called as the osteoderms, which are forming the box-like carapace. So it produces the box-like carapace in the turtle, and ventrally it forms the flattened structure. It is called as the plastron. So dorsal covering, it is called as the carapace. Ventrally it is called as the plastron. So among the mammals, bony plates or the osteoderms, if you see the example in case of the mammals, you know the meaning of the mammals, which give birth to the young one. Okay, for example, in the armadillos and the whale, armadillo, and in case of whale, such a bony plates are present. Okay, so in this figure, the section of the, or the vertical section of the skin is shown, and in that, below the epidermis, the various developmental structures of the scales are shown up to the turtles. In the turtles, such a bony plates, these are developed. Okay, starting from the pterospecies, in the Apoda, that is in case of amphibians, then here in the reptiles again certain reptiles, their modification, there is a formation of the bony dermal scale, and these are the crocodilian and the turtles. And in case of the mammals, in armadillos, and in case of the whales, such a bony plates, these are present. Okay, have you followed this much information from this slide? Okay, have you followed? अरे समझले का इस Hello. Now come to the second slide. So this is the next slide in which the dermal fin rays and the other structure scales which are developed into the fishes, these are shown in the figure. So here, now first look at the figure. So these are the various scales are shown. Okay, so these are the scales. As you know, these scales, these are the series of the segments. Okay. For example, this is the ctenoid scale. This is the ctenoid scale. These are the overlapping scales shown here. So this is the actual arrangement. This is the single ctenoid scale is shown. Example is the bars. Then in case of the cycloid scale, so this is single cycloid scale, and this is the overlapping cycloid scale which are observed into the salmon. Then this rhomboidal structured scale, it is the ganoid scale, and see this arrangement of the ganoid scale, which is observed in the gar. And well-known example that you have studied at BSc 2, that is the placoid scale, which is in case of the cartilaginous species, for example, the shark or the scoliodon.
Okay, so scheme is rough and it is like as the sandpaper. So this is the actual arrangement of the placoid scales. Okay. So this is regarding the arrangement of the scale and the single scale. So the dermal fin rays which are present into the fishes, they are supporting. Okay, and these are long flexible fin rays embedded into the dermis. In case of the chondric thighs, they are horny and hair-like. That is, information is related with the fin ray, and it is made up of the fibrous connective tissue, which is called as the ceratotrachea. Here, the meaning of ceratotrachea is given: cero meaning horn-like structure, and trachea meaning the hair. So in case of the ostrich thighs, they are branched, and it is made up of the series of the segments or the scales, and these are called as the lepidotrachea. Here, lepido meaning the scales. Now, unsegmented, sharp, and the spine-like fin rays, these are called as the actinotrachea. Okay, so this is the information initially which is given regarding the fin ray. You know the meaning of the fin ray? These are useful for the swimming purpose. So these are the pins. Okay, dorsal pin, the first dorsal pin, second dorsal pin, then the pectoral pin, pelvic pin, and this one is the caudal pin. And this pin, it is called as the tail pin. So inside that, the skeletal support is given with the help of the fin rays. While here, the scales are shown. Now come to the information of these scales. Here, the development of the scale, it is shown. So these are the 4 figures. Okay. Now look at this figure. Here, the fish scale development is shown. So this is the first figure. In this first figure, before going to that, let us consider this one is the epidermis. This below layer, it is the dermis. So epidermis and the dermis layer. So initially, aggregation or the collection or the formation of the grouping of the dermal mesenchyme cell takes place. Dermal mesenchyme cell, they aggregate below the epidermis. So this is the first stage. Come to the second stage. In the second stage, it forms a papillae. Papillae meaning outgrowth is formed by the epidermis. Epidermis is bent outside. Evagination takes place and a small outgrowth is formed. It is called as the dermal papillae. And here below is the loose stratum compactum and spongiosum in the dermis. Here is the formation of the dermal papilla. Papilla meaning the outgrowth. So this outgrowth, it is also visible here. Now come to the figure number 3. So in case of this figure, this papillae, it further run backward. It run backward. It form some the pointed structure. So after formation of such structure, there is a secretion of the dentin. So this blackish material, it is nothing but the secretion of the dentin material. And this secretion, it is carried out by these dermal papillae. So these papillae cell, it initially form the dentin-like substance. So here, a scale-like outgrowth, it is observed here. And above this dentin here, enamel organ, it is formed. And in case of the fourth figure, in the last figure, the complete scale is formed. Complete scale is formed. So this outer layer, it is the dentin. Dentin externally covered by a more hard structure, that is the enamel. And here core is formed by the pulp, similar to your teeth. So here is the pulp. Okay, and this is the basal plate. So with the help of this basal plate, the scale remains fixed into the skin, that is into the dermis as well as into the epidermis. So this is the process of the formation of the scale shown in the figure. Now the information of the fish scales. So as I have told you, scales, these are the configurations and the representative of the bony and the cartilaginous fishes. Okay, bony fishes and the cartilaginous fishes. You know the meaning of the bony. If the endoskeleton is bony, made up of the bones, and if the endoskeleton is cartilaginous, example is the all sharks, that is Speleodon, then
In these two groups, the scale shows the specific configuration. So these scales are formed inside the skin in the many fishes, and it forms the skeletal element, which is called as the scales. They may be divided into the several types. There are several types of the scales that I have seen in the earlier figure, as well as the basis of the composition and the structure is also different. That is, in case of the ganoid scale, then the cosmoid scale, as well as in case of the placoid scale. Okay, in case of the cosmoid scale, it is observed in the extinct lungfishes. So cosmoid scale you will see in the lungfishes, but all these lungfishes become extinct. They are vanished from the earth and not found in any fishes today. Meaning the modern fishes do not have the cosmoid scale, but they are somewhat similar to the ganoid scales of the living species. Okay. Now the placoid scales, these are also called as the denticles. Placoid scales, these are also called as the denticles, and these denticles are the spiny, tooth-like projections which are seen only in the cartilaginous species. And the ganoid scales, sometimes these are considered modification of the placoid type of scale, and it is chiefly bony. It is a bony in nature, but it is covered with an very hard enamel-like substance. It is also called as the ganoid. Enamel-like substance present over the ganoid fishes, it is called as the ganoid. So this ganoid is thick scales and present in some primitive bony fishes, as well as it is also developed in the gars. Okay, so this is all about regarding the development of the scales and the different types of the scales which are observed in the fishes. Now come to the next slide. Okay, information समजली scale ची? Hello, scale ची information समजली का? अरे आवाज ऐकू येतोय का? हॅलो. हो सर. हा, हो सर. आता किती विद्यार्थी जॉइन झालेत? आता 19 आहेत सर. 19 झाले का? 19. ओके ओके, ठीक आहे. आपण पुढच्या स्लाइड कडे येऊ. नाउ कम टू द नेक्स्ट स्लाइड. इज दिस स्लाइड विजिबल? स्लाइड विजिबल आहे का तुम्हाला? येस सर. ओके. Here again the information regarding the scale is given. Okay. So, क्या झालं? एक मिनिट हा, 1 मिनिट. काय आहे मूवी? कोण आहे चेअरमन? अजून किती वर्ष आहेत? Okay. Now come to the information of the scales. Cycloid scales, they appear to be into the inner layer of the ganoid or the cosmoid scales. And these are found in the carps, you know, the common carp, that is Katla, Brigal, etc. So in the common carp, cycloid scale is observed as well as in other similar fishes. So these are thin, large and round or oval and arranged in an overlapping pattern. आपण pattern बघितला. Okay. Now, it also shows the presence of the growth rings, and these are evident on the free edges. But in case of the ctenoid scales, these are similar to the cycloid scales, except that they have the spines or the comb-like teeth along their free edges. Okay.
So these scales, these are characteristics of the higher bony fishes. Example is the perches and the sunfishes. Some fishes, also such as the catfishes and some eels, they do not possess the scales. In the cartilaginous species, that is in sharks, they have very tough skin, and the denticles, that is the spines of the scales, these are scattered, provided with the pulp cavity, around the edges of which there is a layer of the odontoblast cells. These cells secrete very hard material which is called as the dentin or the calcareous material of the scale. And outside the dentin, similar to your teeth, enamel is present. Okay, similar to your teeth, outside the dentin, enamel is present, which is secreted by the underlying ectoderm. Okay, when the denticles pierce through the ectoderm, then again additional enamel, it can be added in that. In the dominant modern fishes, that is in case of telos species, it is characterized by the bony scales and it is covered with the skin. The epithelium of a trout's epidermis, it provides the animal with a covering. That covering is called as the keratin, which is similar to your hair. Keratin, it is a scleroprotein. It is also present in your nail, then the feather, hair, etc. So the scales lie in the dermis as a thin overlapping plates with the exposed part, and it bears the pigment cells. So some pigment cells are also present. And the scales, it is deposited in the series of the annual rings. Since its growth occurs rapidly in the spring and in the summer, while growth is very rare into the winter season or into the cold season. So this is regarding the development and the structure of the cycloid scale as well as the placoid scale and the ctenoid scale. Now come to the next point. Here, now we are passing towards the digital cornification. Okay, we are passing towards the digital cornification. That is how the dermis is useful further for the formation of the various structures like the claws, nails, then the hooves, etc. Okay. Is this slide visible? Slide visible है का तुम्हाला? Slide दिसते का? Yes. Slide दिसते? दिसते सर. Okay. Now we are passing toward the digital cornification. You know the meaning of digit? Digit याला मराठीमध्ये आपण बोट म्हणतो. Digital. Okay. Digit याला मराठीमध्ये आपण बोट म्हणतो. Then cornification. Okay. Digital cornification. That is the stratum corneum. It leads to the development of the hard structure. So it is called as the cornification. And it is a digital, that is observed over the digit. Okay, very simple meaning of the digital cornification. So the all digital cornification, it means the claws which are observed into the reptiles and the birds, then the nails in the mammals, hooves into the hoofed mammals. These are built on the same basic plan, meaning claws, hooves, and the nails, they have the same developmental basic plan. Okay, they are modification of the stratum corneum. Okay, stratum corneum, it is one of the layer of the dermis, stratum corneum. Okay, so at the tip of digits, and it grow parallel to the skin. Okay, now look at this figure. If you observe this figure, this is the development of the claw. Okay, so this is the development of the claw is shown. This is the skin of the digit. Then if you observe this claw, this outer surface, it is formed by the ungues.
while the lower surface, it is formed by the subangular area. Okay, so this is subangular area, which is dark in color, while this is lighted color, it is the pointed angules. So these pointed angules, it lead to the formation of the claw. Now, if you observe this section, then in this section here, this is the last phalanx. This is the bone, last bone of the digit, which is called as the phalanx. So it is a tapering one. So above this tapering, here there is a development of the various structures to express, that is the pointed angules, it is formed over that phalanx, and below that pointed angules, here below that there is present the subangules, and below the subangules here the cushion-like structure is present, that is made up of the dermis and which is covered by the epidermis. So this is the structure of the claw. Okay, now let us consider the information. So claws, these are observed into the reptiles as well as birds and into the mammals, for example bat. Okay, so these are identical in structure. These are identical in structure. So claw is made up by very hard and pointed. Claw is formed by the hard and pointed. This structure, it is very hard and it is a pointed structure. It is provided with a point. It is curved horny dorsal plate. So this curved horny dorsal plate, which is hard, it is called as the anguis. And a less hard structure below the anguis is present. It is called as, it is dark black color stone in it. It is called as the subanguis. So both these are having enclosing the tip of digit. So the tip of digit, it is mainly enclosed, covering the last tapering phalanx. So this is the last tapering phalanx. It is also covered by the anguis and the subanguis. Okay, now come to the second structure, that is the nails. Okay, if you observe these nails, nail ज्याला आपण मराठीमध्ये नख म्हणतो, आपल्या बोटाची जी काही नख आहे, that is the nails. So the nails, it is the modification of the claw. Now see the figure here. So this is the finger is shown. This flat surface that is of the nail, it is the nail plate. This nail plate, you are also using the nail paint for painting this nail plate. Okay, so it is formed by the anguis. And below the nail plate, this soft area is there. This soft area, it is vascular pad. It is nothing but the tip of the digit. Okay, now come to the section through your finger. If you observe the finger, then this anguis, this dark colored anguis, it is shown here. So this is the anguis. At the base of the anguis here, a fold of skin is present, fold of skin. And at the base of the subanguis, there is a nail root. There is a presence of the nail root. Now, below this dark colored anguis here at the tip, there is a presence of the subanguis. This dotted structure, it shows the subanguis. And this a pad which is present, this pad, it is formed by the dermis and it is externally covered by the epidermis. And if you observe the last portion of the bone into this digit, it is called as the terminal phalanx. So on this terminal phalanx, this entire structure of the nail with anguis and subanguis, it is developed. Okay, so this is observed in case of these mammals. Now information of the nails. Here, it is modification of the claws and it is characteristic of the all primates. Nails are present into the primates, that is monkey, chimpanzee, gorilla, apes, etc. So the dorsal plate, so this is the dorsal plate, it is the anguis, it is broad, flat, while the subanguis, the structure, it is very soft. Okay, and it is much reduced into the primates. The tip of the digit, it forms a greatly sensitive. The tip, it is formed by the greatly sensitive and highly vascular pad. This is a highly vascular pad is present over these epidermis. And further it forms the nail grooves containing the nail root. So this is the nail groove. It is containing the, this is the nail groove. It possesses the nail root. Okay. Now come to the structure of the hoof.
In case of the hooped mammals, here the hoop is shown. So outside area, it is the blunt ungues of the hoop on the tip of the D. This is the last phalanx. This is the bony portion, and over this last phalanx, blunt terminal end of this phalanx, here outer structure is the ungues. It is followed by a very short subungues, and here a soft structure is present. It is called as the cunus. The soft structure behind the subungues, it is called as the cunus, and such case is observed in case of the hooped mammals. So now let us consider information of the hoops. Okay, so the hoops, it is the characteristic of the ungulate. Ungulate meaning the hooped mammals. The horny ungues, it is neither pointed nor it is flat. So it is not pointed or not it is flat. It is generally U-shaped or V-shaped in structure. Okay, so the subungues, it is also U-shaped. This is the subungues. It forms the U-shaped structure, and it is greatly thickened and it is touching to the ground. Actually, subungues which is present, it is touches to the ground. So in case of the horseshoe, it can be nailed. Horseshoe म्हणजे याला आपण नाला म्हणतो. नाले मारतात ना जनावरांना, बैलांना किंवा घोड्यांना आपण नाले मारतो. त्याचे हा रिजन झिजू नये म्हणून. ओके, सो इट कॅन बी नेल्ड इनटू इट. म्हणजे जो काही नेल जो मारला जातो, खिळे जे मारले जातात नालेचे, ते या एरियामध्ये मारले जातात. ओके, सो दिस सबअंग्यूस, it is further surrounded by a softer horny substance. This is a softer horny substance. It is known as the cunus. It is called as the cunus. While the tip of the digit, it forms a pad. This is the tip of the digit. It forms a pad and it contains a blunt phalanx. So this is the blunt phalanx. Other modification of the stratum corneum, it includes the whalebone. So in case of the mammal, in case of the whalebone, there is a plate of the toothless whales and a horny covering of the horn of the horny coverings of the horns of the sheep and cattle. That is the tough covering of the horn of the sheep and cattle, as well as the pronged horns in case of the antelope. Okay, it is developed due to the modification of the stratum corneum layer. Okay, now come to the next slide. Here we are passing forward to the horns. Horns, as you know, in Marathi we call it as a shinga yala apan म्हणतो. Okay, so here cattle is shown. In male as well as the female cattle, it shows the presence of the true horn. So this is the true horn. It shows the complete structure with the central cavity. Okay, now in section, if you observe this section shows the presence of the outer covering. This is the outer covering. It is nothing but the horny epidermal covering. And below the horny epidermal covering, or inside that, here dermal bony core is present. Dermal bony core. And a central cavity is present. This is the central cavity. And this much is the structure of the skin. Okay, so in giraffe also, such horns, these are covered by the hairy skin. Hairy skin is present over the horn in case of the male giraffe. Okay, now come to the information of the horns. Horns, these are found in the hooped mammals, meaning having the hoop. In such mammals, the horns are present. That is in Artiodactyla and Perissodactyla only. Now, they are present on their head. They are located on their head, and further it forms the organs of the openings and defense. As you know, the horns are used for the fighting purpose, that is for openings and defense. There are at least 5 types of horns. These are identified or recognized, but all are not true horns. That is the product of the stratum corneum. When it is a product of the stratum corneum, then it is called as the true horn. Okay, now come to the first true horn. Number 1. Here, true or the hollow horns, these are usually occurs, or these are usually present
in both the sexes of the goats, then the sheep, cattle, as well as in others. These are unbranched, cylindrical, and tapering. Okay, what is the meaning of the true horn? True horn, it occurs in both the sexes, developed from the stratum corneum, observed in both the sexes of the goats, sheep, cattle, and others. These are unbranched, cylindrical, and tapering at the outer edge. Okay. They are permanent structure, meaning they are not shared. Okay. So they are permanent structure and that continue to grow throughout the life and are never shared. So this is regarding the true horn. They are continuously grow throughout the life and they never share. Okay. The true horn, it is made of a hollow dermal bony core. So this is hollow dermal bony core is present. It arises from the frontal bone of the skull. So this is the frontal bone. So the frontal bone of the skull, it forms the dermal bony core. Okay, and further it is covered by the epidermal horny hollow cap. So this is the epidermal horny hollow cap. Now this is regarding the true horns. Now come to the prong horns. Prong, P-R-O-N-G, prong horn. Here, these horns, these are observed in the horn antelope. Okay, antelope. ज्याला आपण काळवीट असं आपण म्हणतो, antelope. Here, Antilocarpa. Okay, this is the species, and these are also called as the true horns. It is formed by the small, central, and permanent bony core. The bony core is permanent and it is arising from the frontal bone of the skull, and it is covered by the very thin and the hollow horny epidermal horn. But here, the horny sheath of the prong horn, it bears 1 to 3 branches. It shows 1 to 3 branches or the prongs, and it is also shed every year. So there is a shedding of this prong horn takes place every year. While the permanent bony core, it becomes the base around which a new horn is developed. So when these horns, they are shaped, the bony core is remain as it is as a base, and around that base, the new horn is further developed in the next year or in the following year. Now come to the next figure. Here in the next slide, it shows the antlers. Here the male black-tailed deer is shown. It shows the branches of the antler, meaning there is a branching is developed. Okay, when you observe the complete horn in the antler, so these are the branches, and this is at the center. There is a solid and the calcified area. Okay, if you observe in case of this section, at the center there is a dense connective tissue is present, and this one is the epidermis. While here the ulvar sclene, this is the skin. After the shedding, it is also get away from that horn. In case of the fiber horns, so such fiber horns, for example, these are observed in rhinoceros. So this is the fiber horn, this is one horn, this is another horn. So these are called as the fiber horn. Now let's consider information in case of antlers. In case of the antlers, that is the deer family. ज्याला आपण हरिण म्हणतो, हरिण, काळवीट वगैरे हे सगळे याच्यामध्ये मोडतात. So in case of the deer family, they are found only on the males. So antlers, these are really developed on the males, but on both the sexes in. Sometimes in both the sexes in reindeer and in caribou. So in reindeer and caribou, in both the sexes, the antlers are developed, while in deer family, only in the male, such antlers are developed. So these antlers, these are annual. These are annual growths and not true horns.
The antlers are branching solid outgrowth of dense connective tissue, and it is connected basally to the frontal bone of the skull. So the frontal bone of the skull, it provides the base to this antler. So further, there is a deposition of the calcium salts. It makes the antlers very hard. Okay. So during the growth, it is covered on the surface with a typical hairy and the vascular skin. There is hairs present on the skin as well as large blood supply is given, so it becomes vascular skin, or a coat is present. That coat is called as the velvet. The velvet coat is present. So when growth is complete, such a velvet cloth, it wears off, it is removed, exposing the naked and the branched antlers. Further, after the breeding season is over, after the breeding season is completed, the antlers are dropped down or they are shed, and new antlers develop in the following year or in the next year. So this is all about regarding the information of the antlers. Okay, have you followed? Information समझ ली का? Hello? अरे आवाज येतो ना माझा, बोला ना. Information समजली का? Have you followed? बोला बोला पटकन बोला. Did you speak out? Hello? अरे आवाज येतोय का? ओके, आता आपण शेवटच्या स्लाइडकडे शेवटच्या स्लाइडकडे आपण जातोय. So this is the last slide. So now let us consider the case in the giraffe and the hairy horn. So in case of the giraffe, the last figure that you have seen, this is the case. This is the male giraffe. This is the case observed here. Over this horn, a true and the hairy skin is developed on the horns. Okay, this is observed in case of the male giraffe. Now, information of this male giraffe. Here, horns in case of the giraffe, they are stunted. They are very short and unbranched. These are permanent antlers. These are called as permanent antlers. And these are present in both the sexes. So in both the sexes, in male and female, such antlers are developed, and each consists of a short, bony dermal core. A short, bony dermal core is present. It is projecting from the frontal bone. It is projecting from the frontal bone of the skull, and it remains covered with a very simple and unmodified skin, or it is also called as the velvet, and this velvet is never shed. Okay, so this is regarding the giraffe horn. Now come to the hare horns. Hare horns, these are also called as the fiber horns. These are found in the rhinoceros of both the sexes. Rhinoceros म्हणजे आपण गेंडा असं म्हणतो. So in case of this rhinoceros, in both the sexes, male and female, such hare horns, these are observed. See back here. So this is the rhinoceros. So in case of this rhinoceros, such hare horns, fibrous horns are developed. Okay. So in case of this rhinoceros, there is a rounded area in the nasal bone. Rounded area in the nasal bone. It is developed into the hare horns. In case of Indian rhino, has a single horn. Indian rhino has a single horn, while the African species, it has the two horns, one behind the other. Okay. These horns, एक 2-3 मिनिटं फक्त सर. Okay. So these horns, these are entirely made up of a very thick and the hairy and keratinized epidermal fiber. So there are epidermal fibers. These epidermal fibers, these are fused together
and these are the permanent structures. And if it is broken, they are again grown out. Okay. So in a rhinoceros, these are still slaughtered illegally. These are killed illegally because these horns, they have great demand in the Oriental countries as a love charm. Okay, so there is a great hunting of the rhinoceros takes place. So these pronghorns, these are shown in the antelope. These are called as the horny prongs. This is a bifurcated nature. If you observe the section, the core shows the frontal bone. Surrounding the frontal bone, there is a cavity, and further it is covered by the epidermis. And on this epidermis, horny epidermal covering is present. In case of the giraffe horn, this giraffe horn, it externally covers with the hairy skin. Okay, so this much is sufficient for you for today. Okay, thanks for attention. Jai Hind. We'll meet on next Monday. Okay, thank you. तुम्हाला याच्या पुढचं लेक्चर हे कोळी सरांचं आहे. कोळी सर कंटिन्यू करतील लेक्चर. हा, हॅलो कोळी सर. कोळी सर, कोळी सर आलेत काय? हॅलो खत्री. अरे खत्री, आवाज ऐकू येते काय? हो सर, येतोय. कोळी सर पुढचं लेक्चर घेतील. मी लेफ्ट करतो.